जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विशाल महाडिक पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं टी शर्ट वगैरे बघून तुम्हाला समजलं असेल आता काय आहे ते, आम्ही कुठे जाणार आहोत. दरवर्षीप्रमाणे आम्हाला यंदाही उशीर झाला आहे. आमचा पथक गेलाय पुढे रांदलमातेचा आशीर्वाद घेऊन आणि जागेचा आशीर्वाद घेऊन आपण डायरेक्ट सातारासाठी आम्हाला पहिली सलामी आहे. मानाची हंडी फोडून झाली आहे, तरी आम्ही इकडेच आहोत. दरवर्षीप्रमाणे आपल्याला उशीर झालाच आहे. हे उशीर होण्याचं कारण आपण मार्गदर्शक सचिन धिंडले पुढे पण होणारच आहे. पण आता जाऊया तिकडे, वाट बघते सगळे साताराची. नाही आपल्या गणपतीचा मार्गदर्शक आहे. त्याला तुम्ही ओळखतच असाल, ह्याला पण ओळखत असाल तुम्ही. गेल्या टायमाच्या हंडीच्या ब्लॉगमध्ये होता. ह्याचं नाव सांग. नमस्कार, सागर धाडवे. पुन्हा सांग. सागर धाडवे. आवाज जोरात दे. सागर धाडवे. सागर धाडवे हा आमचा 3च्या ब्रॅकेट मधला जय साखळे जिल्हा सांगून आपले मार्गदर्शक सचिन धिंडले, गणपतीचे मार्गदर्शक. आता सध्याचा मार्गदर्शक मी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल, पुढच्या ब्लॉग मध्ये समजेल की तुम्हाला तुम्ही कसला मार्गदर्शक आहे. हा बरोबर. हा आपला ढोब्या पोरींचा लाडका. बोलला पडवे. हा छोटा जर्सी विनू काय काळे ना, तुला चरसी बोलला. चला आता आपण जागेवाल्याच्या पाया पडून, जागेवाल्या तिथे पाया पडून डायरेक्ट जाऊया साताराची सलामी द्यायची. तिकडे दिल्ली आहे की नाही माहिती नाही, आम्हाला खूप उशीर झाला आहे. तिथे आपण डायरेक्ट तिथेच जाऊया, तिथे तुम्हाला डायरेक्ट भेटतो आपण. चला मित्रांनो, आपण स्पॉटवरती आलो आहे. आता पथक दाखवतो. आमचे सगळेजण वाट बघतो, आम्हाला उशीर झाला. फोडली एक हंडी फोडली आम्ही. आमचा टॉपर सेंटर. चला 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 आता ठरला आलो, भेटतो तुम्हाला डायरेक्ट. काढली नाचत. आम्ही तिसरा बोलला. सगळ्यांना आमच्यावर भडकले, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला किशोरदादामुळे. मी क्षमा मागतो, पण या अतिशय सुंदर प्रकारे 5 थरांनी अंडी फोडलेली आहे. त्याच्यामुळे श्री समाज पत्र मंडळाचा विजय असो. धन्यवाद. सातारला होते, आम्ही आलो नाही म्हणून लेट झालं. हा गेल्या वर्षी बंडकर होता. अरे हा बंडवर इकडे या वर्षी. थांब. हा गेल्या वर्षी बंडकर होता. या वर्षी आम्ही त्याला 50 खोके दिले समोसे भरून. त्याच्यामध्ये तो खुश आहे. बस ना मग तुझं नाव आता झालं ना शिंदे गटात पहिला. आता तिथे डिस्कशन चालू आहे. आम्ही बेसवाले भाऊ. आपला पाटील नाही, ह्याला युट्यूब मध्ये यायचं म्हणून तो असं करतो. माहिती आहे करतो. ऑर्डर सांग. जरा आतला माहोल दाखवतो तुम्हाला. सगळ्यांची ओळख. आमचा अमित दादा, आमचे पाने दादा इकडे बघावे. पोरींचा छावा. हे आपले सगळे मंडळी. हा संतनू. आपला भाऊ आला. फोजर आलाय. फोजर ऍप दाखव. ऍप बॅग आणि ऍप. अरे अंडा फुटेल ना. बॅग हा बॅग बघा. फ्रंट पोझ
हा लपतोय बघा, हे लपतो काय हा श्रवण काल हा बघा ह्याची बॉडी बघा. आता तू दाखव पोच, एक पोच दाखव कुठली, संपला विषय. हा कांदेऊन दिला तिकडे जाऊन आता आपण 6 तर लावूया, बघूया. एक अत्यंत वाईट गोष्ट तुम्हाला सांगतो. आमच्यामधला एक माणूस होता सीडीवाला, त्याचा थरातून पडला आणि त्याचा बेशुद्ध झालाय. बघा त्याला कोण आहे तो, हे बघा हा थरातून पडलाय, आज बेशुद्ध झालाय. काकी असताय सगळं. थरातून पडला तो बेशुद्ध झालाय. त्याला आता लवकरच आम्ही स्ट्रेचरवरती घेऊन चालले शताब्दीमध्ये. सगळ्यांनी भेटायला या. त्याच्या नावाचा 1-1 रुपया टाका. हे स्कॅनर पाठवतो. स्कॅनर पाठवतो, त्याच्या नावाचा 1-1 रुपया टाका सगळ्यांनी. मस्करी करतो. जाऊया ठाकूर विलेज, आता डायरेक्ट ठाकूर विलेज. मित्रांनो माहीत नाही काय झालंय, स्वराज्य मित्रमंडळ जेवढ्या पण गाड्या सगळ्यांच्या गाड्यांची हवा गेली आहे. रिक्षा आता आम्ही आमच्या गाडीची हवा भरली आहे. रिक्षाची इथे पोरं आपला संजू दादा आलाय, रिक्षाच घेऊन आला. रिक्षाची पण हवा गेली आहे. थोडी हवा फुल करतोय आता हवा हे बघा किती पोरांची हवा गेली बघा. सगळ्यांची हवा गेली. जेवढे पण होतं आम्ही गाडी घेऊन सगळ्यांची हवा गेली आहे. ऐका, गाडीची हवा गेली, पोरांची हवा नाही गेली. पोरं उत्साही आहेत. पोराच्या पोरं डोक्यावर उत्साही. हवा फक्त गाड्यांचीच गेलेली आहे, मुद्दामून काढलेली आहे. हात लावायचे आहेत ना, हात लावायचे की नाही? लावायचे आहे. 100% लागणार. पोरांचा उत्साह खूप आहे. ठाकूर विलेजला जाणून सगळ्यांच्या गाड्यांची हवा गेली आहे. आता आम्ही आमचा मित्र म्हणजे सचिन भिंडलेचा भाव, आपला छोटा आदेश, छोटा मार्गदर्शक, त्याला घ्यायला चाललो आहे. तिथून आपले शुभम वगैरे सगळे तिथे वेलकम हॉस्पिटल नाही हॉटेल, वेलकम हॉटेल आहे तिकडे गाडी घेऊन उभे आहेत. त्यांना पहिला आदेशला घेऊया, तिथून डायरेक्ट वेलकम हॉटेलजवळ जाऊया. जाता आमचा सगळ्यात लहान टॉपर राज हाय कर, बोला गणपती बाप्पा. आणि हा 3 एके उचलणारा त्याचा वडील शिवरामदादा कनोजे, आपला त्याचा पोरगा राज ठाकरे ना, राजसाहेब ठाकरे ना. फक्त मराठी. आपला मित्राचा गणपतीचं हे आहे, कारखाना आहे. कोणाला गणपती वगैरे बुक करायचं बघा. आमचा अध्यक्ष आणि हा आमचा लाडका विनू वॉर्निश मारतोय. बंड्या अध्यक्ष, गणपतीची मूर्ती वगैरे बुक करायची असेल ॲड्रेस सांग. बोल ॲड्रेस सांग. गणपतीच्या मूर्त्या बुक कर. मलकाने इस्टेट, गुरुकृपा आर्ट्स. चल गणपतीच्या मूर्त्या बुक करायच्या असेल आपल्या भावाकडे या, त्याचाच कारखाना आहे. तुम्हाला चांगल्या स्वस्त दरात भेटतील. बरोबर ना? बघून आले आपला कॉलेजचा जिगरी मित्र आहे. बरोबर ना? हो एकदम युवा भावाचा मित्र आहे माझा. हां विठ्ठल माडी. आता फिरायला आता कुठे, आता जाणार 5,000 दे. चल भेटू. आता चालू ठाकूर विलेजला चाललोय. मोरया जय जय जो बोले महादेव, जो बोले सोनियाल, नमः पार्वती पते हर हर. मित्रांनो ठाकूर विलेजला आम्ही स्पॉटवरती पोचलो आहे. खूप मेहनत करून, रस्ता माहिती नव्हता आम्हाला तरी आम्ही पोचलो आहोत. आता ठाकूर विलेजला बघा तुम्ही, आमचा मंडळ बघा दिसत नाही. पुढे जाऊन बघा. आता मला पण झाली बघा आपला टेम्पो ना, आपला नाही. चल पुढे. आता गोट्या वाटू तुम्हाला. आमचा मंडळ टॉपर नाचतोय बघा आपला. हे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बंडखोर राधा पाटील आणि गौतमी पाटील. राधा पाटील कोचिंग, राधा पाटीलची कोचिंग.
दादा पाटील गौतमी पाटील ही कोण आहे हिंदवी पाटील नाच तगडा तगडा ही माधुरी पाटील ए दोन जुडवे बघा चिंगी मिंगी दोन डुप्लिकेट जुडवे 7 मिनिटाचा फरक फक्त जवळजवळ 1.5 वर्षानंतर माझा भाऊ दुबईवरून परत आलाय. दुबई काय कुठून? इराणवरून. जवळजवळ 1.5 वर्ष लागले. जवळ नाही 2 वर्षानंतर भाऊ आलाय आपला. इराणला गेला. आता स्पॉन्सर आहे. खास इराणवरून त्याला बोलवलंय आम्ही. बघा कसा इराणची फी कसं वाटतं तुला भावा? 2 वर्षानंतर आपला सण साजरा करू शकतोय भाऊ. कामानिमित्त येऊ शकत नाही. कोणा तू मोटर मेकॅनिकल काय भाऊ शेवबुंदी गणपतीमध्ये सगळ्यात आवडतं प्रसाद कुठे? जाऊन आलो आम्ही आता. चल ना परत. माझी नवरी स्माइल दे जरा एक कातील स्माइल दे तुझ्या मायला. पप्पी हे रात्री करत असते. अब अबू धाबी दाम पुढे चाललाय. 101 बोलते 101. मित्रांनो खूप वेळानंतर आता आपला नंबर आला आहे. आता जाऊन आपण बघूया किती खर लावायचे. 6 नाही तर 7 लावावे लागतील. बघूया आता. मला या स्वराज्य इधर दोन लोकांचा भेद भाई 2 जन खड़ा है. लोग सबको पीछे डाल कोई भी इधर रहेगा. इधर मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या इथे रवी फाउंडेशनची हंडी आहे. ते नंतर फोडूया आपण. ट्रॉफ्या बघा. हा आमचा बघा आदू सांड आहे पण एक लोड काढत नाही. कुत्तो बोलला काय ट्रॉफ्या बघा. मामा जेवतात. आमचे फोटो आहे. आमचे सगळे पदाधिकारी हा आपला सगळे माणसं इकडे आली आहे. चाळीचे माणसं आली आहे. इराणवरचा माणूस हे सगळे आपली मंडळी. आता आम्ही जेवायला जातो. जेवणाचा टाइम झाला आहे आपला. जेवणाला काय आहे काय माहित नाही. हे जेवायला काय आहे? हे आपले मार्गदर्शक सचिन धिंडले त्यांचे वडील देवा धिंडले. हो काका हाय करा. हा भाऊ गुड्डू भाऊ पापडवाला बिल्डिंगला आता मिसळ पाव खात आहे. आता पाहून मस्त 8 तर मारायचे. 8 तर कुठे लाव? 8 तर 8:30. पण आपला फालतू टाइम गेला ना भाई. कुठे आमचा टाइम फालतू गेला तिथे ठाकूरवाडीला. जरा पण चांगलं नियोजन नव्हतं. हा पाठवून आलेल्या पथकांना पहिला आणि आम्ही 4 तास इकडे उभे होतो. काहीच मजा नाही आली. ओके सर ओके. बरोबर. पण आपण 6 तर लावले. तेही पडायला 8 तर लावायचे. तेही होती. बघू आता अजून कुठे लावायला. आणि सिद्धार्थ शर्मा सगळ्यांच्या जय जवानच्या नंतर आमचाच नंबर येतो आणि तिघांना आमचा मित्र बघतोय. जय जवानच्या नंतर श्री सरांचे मित्र. कसं वाटलं 7 तर लावल्या आपल्या पोरांना? चांगलं होतं. पहिला अटेंड कसं वाटलं?
चांगलं वाटलं ना बोलून चांगलं चालू आहे अजून पोरांच्या मध्ये जोश आहे आता पोरं साथ मी लावून घेऊ पोरांची आहे आपल्या जय जवानच्या नंतर आपलाच नंबर यायला पाहिजे यावर्षी फोन आहे पुढच्या वर्षी गोप्रो पुढच्या वर्षी गोप्रो त्यावेळी गोप्रो नाही बाय सोनीचा मोबाईल आहे हा ना आपले अध्यक्ष हॉटेल वाटताय कमी लवकर वजन कमी करा जास्त भाव खाऊ नका साथ लावायचे आहेत आपल्याला चला आता जेवणाची सोय दाखवतो तुम्हाला त्याच्यात सगळ्या अंड्या 4च्या नंतरच आहे रात्री संध्याकाळी थंड्या त्या सोडायच्यात डायरेक्ट संध्याकाळी शूट करूया आपण आता फक्त फिरायचं आहे हे आता सगळ्या अंड्या 4च्या नंतरच आहे ना सगळ्या अंड्या 4च्या नंतर आहे ना ब्लॉगर काहीतरी बोलतोय काय बोलतोय सगळ्या अंड्या कधी 4च्या नंतरच आहे ना आपल्या हंड्या चालू होणार आहेत आता जेवल्यानंतर सर्व चालू होतील ते रात्री 10 वाजेपर्यंत रात्री 10 वाजे 4 ते 10 म्हणजे 6 वाजेपर्यंत पण एक अंडी आमची लागत होती चिडवा किती मोठे झाले आमच्याकडे कसे होते लहान होते आपला भूक लागली आपला कासामगचा लंबोदर नौतरी मित्रमंडळ गणपती त्याचा खजिनदार आहे भरपूर पैसे छापतात ते लोक आणि आम्हाला काहीच येत नाही चला आता डायरेक्ट जेवायला बसूया आपण बाय बाय मित्रांनो आता जेवायला बघा काय काय आहे बघा पुलाव मिसळपाव तर्री बघ हा आपला भाऊ सचिन दिंडले खायला बसले पोरं सगळी खाऊन उठली आहेत आम्हाला बाहेर गेलो होतो जरा श्री स्वराज्य मित्रमंडळ गणपत दादा ते सगळे खायला बसलेत आता आपण खाऊया तुम्ही पण या जेवायला आता इथून डायरेक्ट 4 वाजता हंडी आपली इथून डायरेक्ट हंडी फोडायला लागली आता आम्ही चाललो आहे सिद्धार्थ शर्मा 7 तारखेला क्या बोलते है पब्लिक क्या बोलेगी लाईक शेअर सबस्क्राईब बोला तर आता चाललो सिद्धार्थ शर्माच्या इथे हंडी फोडायला नाही 7 ताराची सलामी द्यायची तिथे पेटपूजा झाली आता हंड्या चालू आपल्या आता लाईव्ह इथपर्यंत व्हिडिओ बघितला सर आता कंटिन्यू व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे आता कंटिन्यू आपल्या हंड्या आहेत सलामी पण द्यायची आहे आणि हंड्या फोडायला सुद्धा आहेत आता आपल्या सगळ्या हंड्या चालू झाल्या आहेत आज आपल्या या जयवंती उत्सव 2025 मालाड पूर्व मंडळ याच्या या जयवंती उत्सवासाठी सन्माननीय प्रमुख पाहुणे आमदार अतुलजी भागवत साहेब यांनी उपस्थित आहेत मी यांचा तुम्हाला सगळ्यांच्या वतीने नागरिकांच्या वतीने जोरदार स्वागत करूया आणि इथे श्री स्वराज्य मंडळ पथक सलामी देण्यासाठी सज्ज आहे ठीक है 1 2 3 4 5 6 तर और गोविंदा के हाथ में लगी बोल बजरंग मित्रांनो आला आपला मित्रांनो सिद्धार्थ शर्माच्या इथून आम्हाला व्हिडिओ बनवता आल्या नाही आहे कारण की खूप धावपळ झाली आमची पण बॅडलक आहे 7 तास लागता थोडक्यात वाचले आमचे हो थोडक्यात वाचले पण होप सुटल्या नाही अजून 7 तास लावणार ना 7 तास लावणारच घरी जाणार त्याच्यानंतर राहणारच नाही बरोबर भैया मराठी बोलला भैया बोल मराठी बोल भैया अरे आतो ऐसा करेगा देख म्युन्सिपालिटी को फोन करू का एक बार वही लावल्याशिवाय जाणार नाही काढा
आणि अशा प्रकारे जागृती ब्रॅन्डने भारी वादन केलं आहे. काय बोलला सुपुत्राचा अशा प्रकारे आमचा ब्लॉग कंटिन्यू करतोय मी. वॉशरूम कर. आता थर लावायचे मिलन हॉटेलला. मजा आली. आता लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आता फॉलो करा. चला धन्यवाद धन्यवाद. काहीतरी बोला अध्यक्ष भडकले. आम्ही मिलन हॉटेलला 6 लावायचे आहेत. बोला गणपती बाप्पा मूर्ती नमः पार्वती पते हर. आता जाऊया मिलन हॉटेलला एक घोडायची आहे. आता किती लावायची आहे तो? आदिशक्तीच्या इथे आम्ही आलो आहे. इथे खूप सुंदर असं नियोजन असतं यांचं. 5 सरच लावायचे असतात, काही टेन्शन नाही, जास्त लोड नाही घ्यायचा. बघा आता आपल्याला किती लावायचे? दादा 5 सर लावायचे. 5 ते 4 अंडी आहे. काही टेन्शन नाही, 5 सर लावायचे. मगाशी बोललो ना, अरे आपला आहे भाई. एक नंबर हा फुल एक नंबर. आवडली ना? आवडली एक नंबर. बस एक पाहिजे फक्त. पुन्हा माहिती अजून इथे पथक आलंय. कुठलं जिद्दा मराठा. अरे पण आपलेच आहे, विनू लोकांचे ना. जिद्दा मराठा. जिद्दा मराठा एकच आहे भाऊ. मी पहिला तुमच्याकडे येणार होतो, पण आमच्या इथे चालू झालं. तो विनू माझा मित्र आहे ना. अरे हे जाणार आहे तू विनू बाय तू या हे तुझं पेज कुठलं आहे? मी रिपोर्ट मारतो लगेच. चला ते 4 तर गणपती बाप्पा पाय 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 गणपती बाप्पा
पद्धतीने चित्रापाव पडलेला आहे. आता पुढील सामन्यांना सुरुवात झालेली आहे. हात वरती हात वरती सगळ्यांचे हात वरती बबली खूप चांगल्या आणि शिस्तबद्ध रीतीने असे खेळ लागलेले आहे. सर्वांनी त्यांचा टाळ्या वाजवून उत्साह वाढवायचा आहे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा. जशा शिस्तबद्ध रीतीने थर लावलेले आहेत त्याच पद्धतीने थर उतरवण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड हिंदू धर्माचा चला पटापट पुढे चला. पुढे जायचं मागच्या गाडीला मार्ग द्या. गाडी थांबायला गाडीला जरा वेळ थांबायला सांगतोय. हे लाला पुढे जा, लाला खाली जा. आता पकडायला जा त्यांना. जाऊ द्या. पास झालेली आहे. गाडी निघून झाली. सुंदर असा 14 थर लावण्याचा प्रयत्न. 5वा थर लावण्यासाठी गोविंद तयार. अप्रतिम असा 14 थर लावलेला आहे. 5व्या थराची तयारी गोविंदाची आणि सुंदर असा 5 थराची सलामी दिलेली आहे गोविंदाने. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. शाळेचे मित्र भेटले. शाळेचा मित्र भेटलाय. कसा लावायची ना. स्वामी समर्थ कुठे आहे सर? कुठे आहेत? पुढे गेले आहेत. अभिदा कुठे आहे? आमचे कबड्डीचे कोच भेटले आहेत. कशा आहेत? कसा आता प्रज्ञाला जाऊन विचार करूया 6 लावायचे का 7 लावायचे. इच्छा तर 7 लावायचे. पोरं थकली आहे. पाऊस पण खूप आहे. प्रयत्न करताय. अरे नमस्कार मित्रांनो, आताच आम्ही सगळ्या हंड्या तोडून झालाय आपल्या. आताच आम्ही घरी आलो. खूप थकावट झाली आहे. व्हिडिओ शूट करायला आता भेटल्या नाहीये. ट्रॉफ्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवतो आम्ही. सगळे मुलं इथे आले आहेत. आता सगळ्या आपल्या घरी गेले. ट्रॉफ्या बघा.
या ट्रॉफ्या कशा वाटल्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. एक आजचा दिवस बघायला गेलं तर फारसा चांगला नाही होता. थर आमचे लागले सगळे 6 थर 5 थर, पण इच्छा होती 7 थराची. पण 7 थराच्या टायमात 14 वर्षाचा पोरगा वरती चढवता तो शक्य नाही झाला आम्हाला. 7 लावले, एक अटेम्प्ट मारली, पण तिकडे 14 वर्षाचा पोरगा खाली नव्हता आमच्याजवळ, म्हणून आम्ही 7ला जास्त ट्राय नाही मारल्या. फक्त ह्यावेळी 8चं स्वप्न होतं, पण पाऊस एवढा होता की लावायची पाऊस एवढा होता की लावायची ताकदच नव्हती पोरांमध्ये. जास्त पाय म्हणजे रिक्स जास्त घ्यायला मागत होतो. अरे आता थकलो ना भाई, थकलो बापूच थकलो. बेसमध्ये कंटिन्यू जास्त आहे. काय शब्द नाही, सगळ्यांना वाईट वाटलंय. आमच्या टॉपरला सुद्धा 7 नाही लागले म्हणून कसं वाटतं. सगळ्यांचा मूड खराब झालाय, पण थर लागलेत रे आपले, नाही थोडी लागले. थर लागले आमच्या शेवटी स्वतःलाही वाईट वाटतं. दादा काय वाटतं? पाऊस जास्त असल्या कारणाने थोडासा प्रॉब्लेम झाला, पण बेटर लक नेक्स्ट टाइम अजून जिद्दीने आणि लावू 100. मला पाऊस खरंच खूप होता म्हणून आम्ही जास्त रिक्स नाही घेतली. आपण जिद्दीने करू करू दिलेला शब्द पाळणार. कारण स्वराज्याचा आम्ही मावळे शिवरायांचे स्वप्न साकारू स्वराज्याचे. आणि आमचं स्लोगन आहे, आम्ही मावळे शिवरायांचे स्वप्न साकारू स्वराज्याचे. स्वराज्य मालाड पूर्व नक्कीच लावू. पुढच्या वेळी आपण 8ची ट्राय तर आम्ही नक्कीच मारू, 100% मारू. काही होते कसे होते, ह्यावेळी पावसामुळे जरा खूप प्रॉब्लेम झाले आम्हाला. काय लोकांना कामावर सुद्धा सुट्ट्या भेटण्याची काय आली खूप वाईट होते. आता ट्रॉफ्यांचं कलेक्शन वगैरे तुम्हाला ट्रॉफ्या बघा तेव्हा जरे ट्रॉफ्या बघ. आता रांजणमातीचं इथपर्यंत तुम्ही माझा ब्लॉग बघितला असाल, खूप खूप धन्यवाद. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. माझ्या आजीच मला ओळखत नाही. मला ओळखला नाही कोण आहे मी, काय वाट बघायची, येणार आम्ही. आजीचं प्रेम खूप लाट जीव लागते आम्हाला. आता आम्ही रांजणमातेचा आशीर्वाद घेऊन आलोय सगळे घरी. बाकी जण घरी गेले. आता मी रांजणमातेचा आशीर्वाद घेऊन घरी जातो. सांग यावर्षी एकदम फालतू बोल काय बघा ह्यावेळी काय यावेळी मारू नाही शकले, पाऊस होता कारण. आता पुढच्या वर्षी अजून ट्राय करतो. दादा या सगळे. जर इथपर्यंत ब्लॉग तुम्ही बघितला असाल तर तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. बरोबर ना? आमचे गौरव सर बोलले आहेत बरोबर ना? तुम्हीच आता बोला चला. अरे बोल ना. अरे बोल रे. अरे भावा बोल रे. बघा आता इथपर्यंत ब्लॉग तुम्ही बघितला असाल तर तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जास्तीत जास्त करा. आता मी चाललोय झोपूया. मेन काय हंडीचं कलेक्शन वगैरे काय त्याची मीटिंग आहे तेव्हा वेगळा व्हिडिओ बनवूया आपण. वेळ भेटला तर बनवूया. आता सध्यासाठी गुड नाईट. जय महाराष्ट्र.